तुमचं यश लोकांना टोचतं असे ओळखा। कधी लक्ष दिलंय का तुम्ही काहीतरी छान केलं किंवा नवीन काही घेतलं की काही लोक अचानक गप्प पडतात ना, वा बाई किती छान, ना खूप छान दिसतंय, फक्त एक हलकसं हसू आणि आतून जळण पेटलेलं असतं। हो, हेच ते लोक ज्यांना तुमचं यश पचत नाही। तुम्ही नवीन स्कूटी घेतली, सगळ्या म्हणाल्या छान आहे, पण ती एक मैत्रीण म्हणाली अगं EMI वर घेतली का? कौतुक नाही, चौकशीच झाली थेट। किंवा तुम्ही घरात नवीन सोफा घेतलात, आनंदाने फोटो टाकला आणि कुणीतरी कमेंट करतं अगं जुना काय झाला, अजून तर नीटच दिसत होता ना। म्हणजे अप्रिशिएट करायचं नाही, पण टोचणं हवं। तुम्ही नवीन मोबाईल घेतला की कोणीतरी लगेच विचारतं वाह, कोणी गिफ्ट दिला का? किंवा अगं इतका महाग फोन घेऊन काय करतेस तू? अगं बाई फोटोज काढते, आठवणी जपते। आणि तुम्ही नवीन साडी किंवा ड्रेस घेतलात, मनापासून सजल्या आणि फोटो टाकला, तेव्हा कोणीतरी लगेच म्हणतं अगं इतकी सजली आहेस, काही स्पेशल आहे का आज? काय स्पेशल? काही नाही ग, फक्त मला स्वतःला आवडायचं आहे। आणि सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही थोड्या बाहेर फिरायला गेल्या किंवा कुठे कॅफेत मित्रमैत्रिणींना भेटल्या तर लगेच बोलायला सुरुवात होते अगं आता खूप फिरतेस तू, घरात वेळ नसतो का? अगं फिरते ग, पण मन मोकळं करायला। जळणाऱ्यांना वाटतं स्वातंत्र्य म्हणजे गुन्हा। आणि काही लोक तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीतही चुका शोधतात। तुम्ही स्वयंपाक छान केलात तरी म्हणतात थोडं मीठ कमी झालंय, कारण कौतुक करणं त्यांना जमत नाही। पण लक्षात ठेवा, ज्यांना तुमचं यश टोचतं तेच तुमचं प्रूफ आहे की तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात। त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळल्या आहेत म्हणजे तुम्ही योग्य दिशेने जात आहात। म्हणून त्यांच्या बोलण्यावर विचारच करू नका, तुमचं काम शांतपणे करत राहा, कारण आवाज नेहमी तिथूनच येतो जिथे प्रोग्रेस थांबलेली असते। लक्षात ठेवा बाई, जर तुमचं यश, तुमचं घर, तुमचा ग्लो किंवा तुमचं फिरणंही कोणाला टोचत असेल तर तुम्ही आधीच जिंकलेल्या आहात। मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा।